मठ मूग डाळ वडे रेसिपी पाहूया आज. चला करूया सुरुवात. नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार आहे मी डाळीचे वडे. तर बघा इथे मी मठची डाळ घेतलेली, 2 किलो डाळ घेतलेली आणि इकडे मूगची डाळ घेतलेली 2 किलो. आणि मी एकदम फ्रेश डाळ घेतलेली दुकानाची, म्हणजे पॉलिश वगैरे केलेली मस्त स्वच्छ डाळ आहे, जास्त धुवायची गरज नाही या डाळीला. तर मी 2 किलो मठची डाळ घेतलेली, 2 किलो मूगची डाळ घेतलेली आणि आता रात्रीचे वाजलेले 12 वाजलेले. तर रात्री 12 वाजता मी या पाण्यात टाकणार आहे. आता पाणी टाकायचं आहे. पूर्ण असं पाण्यात भिजत ठेवायचे मस्त. तर बघा पूर्ण असं पाण्यात, मोकळ्या पाण्यात टाकायचे डाळ. आणि जरी अजून मध्ये उठून परत चेक करायची पाणी कमी आहे का ते चेक करून घ्यायचं. आणि बघा आता मी 5 ते 6 तास अशीच ही डाळ भिजत ठेवते आणि हिला मी धुणार नाही, आता मी अशीच भिजत ठेवते. आता सकाळी मी 5 वाजता बघेल आता. तर बघा सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आपण रात्री 12 वाजता डाळ टाकली होती आणि आता सकाळचे 5 वाजले. आता आपण सकाळी सकाळी आता डाळ स्वच्छ धुवून घेऊ. तर बघा ती छान अशी फुललेली आहे आणि पाणी पण त्याच्यात भरपूर आहे. आणि इकडे मठची डाळ टाकली होती त्याच्यामध्ये सुद्धा पाणी भरपूर आहे. आता मी एक एक डाळ करून धुवून घेते आता. आणि ही दुकानाची डाळ आहे त्याच्यामुळे जास्त काही धुवायची गरज नाही. तर इकडे मी दुसऱ्या तगारीत पाणी घेतलेलं आहे आणि आता याच्यामधून जी डाळ आहे ती काढून घेऊ आपण आणि चांगल्या पाण्यात टाकू. जी घरातली डाळ असते आपली घरगुती डाळ, तिला साल असते आणि सालमुळे आपल्याला गोनपाटवरती तिला छान अशी पूर्ण घसावी लागते. पण आपल्याला ही डाळ घसायची काही गरज नाही, कारण ही पॉलिश केलेली आहे डाळ, त्याच्यामुळे हिला जास्त काही धुवायची गरज नाही. तर बघा मी पूर्ण डाळ अशी काढून घेतलेली आहे आणि आता जे खराब पाणी आहे इकडे छोटं असं वेगळं पातेलं घेतलेलं मी पाणी टाकण्यासाठी. खराब पाणी घालायचं. दुकानाची डाळ धुवायला जास्त वेळ लागत नाही, पण जर घरची डाळ राहिली तर भरपूर वेळ लागतो, तिला 1 ते 1.5 तास लागतो. आणि मी फक्त मठची डाळ आणि मूगची डाळ हे 2च वस्तू दाखवल्या आहेत वड्यांसाठी. याच्यामध्ये तुम्ही चवळीची पण डाळ टाकू शकता, उडदाची पण टाकू शकता, हरभऱ्याची पण टाकू शकता. आणि आमच्या खानदेशामध्ये जास्त करून मठची डाळ आणि मूगची डाळ असते. आणि आता असं पूर्ण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि हातावर असे घासून घ्यायचे. जोपर्यंत त्याचं खराब पाणी निघतं तोपर्यंत तिला अशीच घासायची. आणि तुम्ही जर डायरेक्ट असेच पाण्याने काढून घेतली तर ते तिचे वडे जे असतात ते थोडेसे वेगळे, चवीला वेगळे लागतात. तर बघा अजून परत एवढं खराब पाणी निघालं, तर हे पण काढून घेते मी अजून.
आता परत दुसरं पाणी घेते. तर मी असं आता एक तिसरं पाणी घेतले. 3 पाण्यात घेतलेले मी डाळ. सगळं हातावर घासायचं तिला. पाण्यामध्ये डाळ धुतलेली आहे. आणि जशी मूगची डाळ 4 पाण्यात घेतली तशी इकडची मटची डाळ जी घेतलेली आहे ती पण अशी 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि इकडे बघा आता गाळणी घेतलेली आहे. आता या गाळणीमध्ये डाळ काढून घ्यायची. पूर्ण पाणी असं त्याचं नितळून घ्यायचं आणि मग चक्कीवरून दळून आणायची. छान कोरडी डाळ करून घ्यायची. तर बघा मी मूगची डाळ इकडे गाळण्याने काढून घेतलेली. छान असं पाणी तिचं नितळतंय मस्त. आणि आता मटची डाळ घेतलेली. जशी मूगची डाळ मी घेतलेली तशीच आता ही पण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. बघा अशा प्रकारे मी दोन्ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि गाळणीमध्ये काढून घेतलेले पाणी नितळवण्यासाठी. दुकानाच्या डाळी होत्या तरी ते बघू शकता की ते खराब पाणी निघालेले, पूर्ण खराब पाणी निघालेले. आणि मी दोघी डाळी 3 ते 4 पाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वच्छ पाण्यात धुतल्या मस्त. पांढरी शुभ्र डाळ झालेली आहे. तर पाणीच नाही काढायचं. 3 ते 4 पाण्या वगैरे नाही काढायची. तर तिला हातावर छान अशी हातावर अशा प्रकारे पूर्ण घासायची. 3 ते 4 वेळेस अशी घासायची म्हणजे स्वच्छ होते. आणि तिचं वडं जे असतं डाळीचं वडं खूप छान लागतं खायला. तर मी आता अशाच प्रकारे डाळ काढून घेते. तर बघा मी सकाळी 5 वाजता उठून डाळी अशा स्वच्छ करून घेतलेल्या आहेत मस्त. आणि आता आपल्याला ह्या चक्कीवरून दळून आणायचे. आता त्या चक्कीवरती मी डाळीसोबतच 1 कप लसूण घेतलेला आहे आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपल्याला कोथिंबीर आणि लसूण डाळीसोबतच दळून आणायचं आहे आता चक्कीवरून. तर मी आता दळून आणते डाळ. तर बघा मी इकडे सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर मी ह्या कपाचं माप घेतलेलं आहे. तर इथं बघा 1 कप तिखट घेतलेलं आहे. अर्धा कप जिरं मी बारीक करून घेतलेलं आहे नॉर्मल. अर्धा कप ओवा सुद्धा बारीक करून घेतलेला आहे. अर्धा कप बडीशेप घेतलेली, ती सुद्धा अशी मिक्सरमध्ये असं बारीक फिरवून घेतलेली आहे. आपण ही कोथिंबीर अंदाजे घेतलेली होती आणि मीठ घेतलेले मी अर्धा कप. आणि हिंग आपल्याला चवीनुसार टाकायचा आहे. तर आता आपण अगोदर कोथिंबीर टाकून घेऊ. मीठ टाकायचं आहे. तिखट जिरं घेतलेलं आहे. ओवा, बडीशेप, आणि हिंग आपल्याला चवीनुसारच घ्यायचा आहे. तर बघा 1 बोच घेतलाय मी. डब्बीचाच बोच घेतलेला आहे हिंगाचा. फुल घेतलेले आहे. हिंगमुळे छान असा स्वाद येतो आणि सुगंध खूप छान येतो. आता हे पूर्ण असं मिश्रण करून घ्यायचे.
तर भरपूर महिला मला सांगतात की ताई 1 किलोचं प्रमाण दाखवा किंवा अर्धा किलोचं प्रमाण दाखवा, पण आपला पापड उद्योग असल्यामुळे मला वेळ भेटत नाही 1 किलोची रेसिपी टाकायला. तर मी बघा आज 4 किलोचे वडे करणार आहे, तर आज 4 किलो डाळीची रेसिपी टाकलेली आहे. तर अगोदर 5 वडे तोडून घेतलेले आहेत आणि आता या वड्यांची अगोदर पूजा करावी लागेल. तर 5 वासनी लागतात, पण आज आम्ही 3च जण आहोत, तर आम्ही आता डबल करून घेऊ पूजा. कारण लग्नासाठी अगोदर वडेच करावे लागतात आणि वड्यांची अगोदर पूजा करावी लागते. तर उषाताई तुम्ही अजून करल्या डबल, दोघे जण डबल करल्या. तर उषाताईंनी परत डबल केली आणि आता मालता मावशीन ते पण डबल करताय, म्हणजे 4 जणी झाल्या त्या आणि मी 5वी त्यांच्यामध्ये आता. तर 5 वासनी लागतात वड्यांची पूजा करण्यासाठी. तर आम्ही आता 5 जणी झालो आता सारायचे. तर झारा पण आणलेला आहे आम्ही आणि गाळणी पण आहे. तर बघा अशी गाळणी पण, या गाळणीने पण खूप छान वडे येतात. तर आता बघा तर बघा अशा प्रकारे वड सारणं का चालू आहे. हा जोर लागस. खूप छान वडे तयार झालेले आहेत आपले मस्त. मूग डाळ आणि मटची डाळ. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत आपले मठ मूगचे वडे. एकच नंबर क्वालिटी आलेली आहे. आणि आपण जे घरगुती जसं आपण बनवतो त्याच पद्धतीने मी वडे बनवलेले. तर हे होतं 4 किलोचं प्रमाण. 2 किलो मटकी आणि 2 किलो मूग डाळ, असे मटची डाळ आणि मूगची डाळ दोघी एकत्र करून असे वडे केलेले आहेत मी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट. चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.